माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत 255 फलटण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आज आपण पत्रकार बांधवांशी चर्चा आणि संवाद साधतोय। फलटण हा 43 माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत एक विधानसभा मतदारसंघ असून साधारणपणे या मतदारसंघामध्ये 341 पोलिंग स्टेशन्स आहेत। त्यापैकी 44 मतदान केंद्र जे आहेत ते शहरी भागामध्ये आहेत, 297 मतदान केंद्र जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये आहेत। एकूण तालुक्यामध्ये 222 मतदान केंद्रांची लोकेशन्स आहेत। आपल्या या तालुक्याचं जे पॉप्युलेशन आहे ते 4,67,051 इतकं आहे। त्या अंतर्गत काल अखेर आपली मतदानाची जी संख्या आहे ती 3,34,855 इतकी आहे, ज्याच्यामध्ये पुरुष मतदार 1,71,454 आहेत आणि स्त्री मतदार 1,63,387 इतके आहेत, तर ट्रान्सजेंडर मतदार त्या ठिकाणी 14 आहेत। आपल्या मतदार यादीच्या यादी भागाच्या शेवटच्या यादी भाग हा सर्व्हिस वोटरसाठी असतो। सेंट्रल आर्म फोर्सेस मध्ये जे आपले जवान त्या ठिकाणी काम करत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तर आपला हा शेवटचा यादी भाग आहे। त्याच्यामध्ये आपले आज अखेर 970 इतके सर्व्हिस वोटर्स आहेत। आणि या माढा लोकसभा मतदारसंघाचा काल माननीय भारत निवडणूक आयोगानं जे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्या अंतर्गत 3ऱ्या टप्प्यामधील निवडणुकीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आपली नोटिफिकेशन 12 एप्रिल पासून सुरू होणार आहे। 7 मे रोजी प्रत्यक्ष मतदान आहे आणि 4 जून रोजी त्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे। काल दुपारी 3 वाजता माननीय भारत निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी इलेक्शन वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्याची प्रेस झाल्यानंतर पासून त्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्या अंतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये 5 फिरकी पथकं आपण तैनात केलेली आहेत, जी वेगवेगळ्या 2 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी काम करतील आणि आपली 5 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स ज्या आहेत त्या नोटिफिकेशनच्या दिनांकापासून म्हणजे 12 एप्रिल पासून त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत। निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं या नगरपालिकेच्या सांस्कृतिक भवनामध्ये आपण कंट्रोल रूम तयार केलेला आहे। या कंट्रोल रूम मध्ये निवडणुकीच्या संदर्भानं कार्य करत असणारे जवळपास 14 ते 15 कक्ष आपण वेगवेगळे सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणी कक्ष, त्याच पद्धतीनं सी विजिल, एनकोअर, SMS चा कक्ष, एक खिडकी परवानगी अंतर्गत कक्ष, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, वाहतूक कक्ष, कम्युनिकेशन कक्ष, मीडिया मॅनेजमेंट कक्ष, त्याच पद्धतीनं निवडणूक खर्च संनियंत्रण कक्ष, त्याच पद्धतीनं स्वीपचं मॅनेजमेंट, असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी कक्ष करण्यात आलेले आहेत। AMF फॅसिलिटीच्या अनुषंगानं त्या प्रत्येक कक्षासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ती पथकं त्या ठिकाणी कालपासूनच कार्यान्वित झालेली आहेत। आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं ग्रामीण भागामध्ये BDO, शहरी भागामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे। कालपासून त्यांची सर्व पथकं त्या ठिकाणी आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं त्या तयारीमध्ये आहेत। या निवडणुकीमध्ये 85+ वोटर आणि PWD जे वोटर आहेत ज्याने फ्लॅगिंग आपल्या मतदार यादीमध्ये केलेले आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी घरातून मतदानाची सोय टपाली मतपत्रिकेद्वारे करण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं आपले जवळपास PWD जे वोटर्स आहेत ते 2127 इतके आहेत आणि आपले 85+ जे वोटर आहेत ते 5000+ आहेत। तर या मतदारांच्यासाठी आवश्यक असणारे 12D चे जे फॉर्म आहेत ते वाटपाची प्रक्रिया कालपासून त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। नोटिफिकेशनच्या 5 दिवसापर्यंत हे फॉर्म त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून कलेक्ट करणार आहोत आणि नंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांची मतदानाची प्रक्रिया करणार आहोत। तर या अनुषंगाने BLOचं प्रशिक्षण, सुपरवायझरचं प्रशिक्षण करण्यात आलेलं असून BLO मार्फत त्या ठिकाणी 12Dच्या फॉर्मचं घर टू घर जाऊन वाटप त्या ठिकाणी करण्यात सुरुवात झालेली आहे। संपूर्ण 341 मतदान केंद्रावर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आम्हाला करून दिलेली आहे।
त्याचं रँडमायझेशन झाल्यानंतर सदर स्टाफ आपल्याकडे त्या ठिकाणी येईल आणि त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये करणार आहोत। सदर मतदानासाठी आवश्यक असणारे जी CU BU आणि व्हीव्हीपॅटची यंत्रणा आहे त्या अनुषंगाने आम्हाला माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत या CU BU आणि व्हीव्हीपॅटची यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर त्या पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे। जवळपास 409 CU 409 BU आणि 443 व्हीव्हीपॅट अशा पद्धतीची प्राथमिक आम्ही त्या ठिकाणी मागणी नोंदवलेली आहे। कालांतराने याच्यामध्ये उमेदवारांच्या संख्येमध्ये काही बदल मागे पुढे झाल्यास त्यानंतर आम्हाला आणखी BU जर आवश्यक असतील तर तशी मागणी आम्ही त्या ठिकाणी माननीय भारत निवडणूक आयोगाकडे करत आहोत। या वेळेला माननीय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये मतदार यादीचं जे शुद्धीकरण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सरासरी जवळपास जो आपला समरी रिव्हिजन प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये 33,000 अर्जावरती त्या ठिकाणी आपण कार्यवाही केलेली आहे। त्याच्यामध्ये वगळणी, नवीन मतदारांचे ऍडिशन, मतदारांच्या नावामध्ये बदल, फोटो इपिक मध्ये बदल अशा सर्व प्रकारच्या अर्जांचा त्या ठिकाणी समावेश असून चांगल्या पद्धतीनं मतदारांची वगळणी केल्यामुळे या वेळेला मतदारांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मतदानाची सरासरी टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपच्या अंतर्गत त्या ठिकाणी पथक तयार केलेलं आहे। त्याच्यामध्ये नगर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी कुंभार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये ते पथक कार्यान्वित होते। तर ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रबोधनात्मकच्या माध्यमातून आणि भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या PPT असतील, व्हिडिओ असतील त्याच्या माध्यमातून जागृती करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय। उद्याच एक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा समावेश असणारा स्वीपच्या संदर्भातली रॅली आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत। तर त्याचे नियोजन आमचं सध्या चालू झालेलं आहे। स्ट्रॉंग रूमच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी EVM आणि व्हीव्हीपॅट आपण ठेवणार आहोत त्यासाठी शासकीय धान्य गोडाऊन जे आहे त्याचं स्ट्रॉंग रूम म्हणून जागा निर्धारित करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी पोलीस विभाग, MSCB, त्याच पद्धतीने महसूल यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषदेची अग्निशमक यंत्रणा यांच्या मार्फत भेट झालेली आहे आणि भेट झाल्यानंतर त्यांचे सर्वांचे सिक्युरिटी अहवाल प्राप्त करून त्या ठिकाणी आपण स्ट्रॉंग रूम करतोय। त्या ठिकाणी CCTVची यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी कंट्रोल रूम करण्यात आलेला आहे। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माननीय जिल्हाधिकारी ज्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी EVM हस्तांतरण करतील त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी सदर EVM या ठिकाणी आणून त्याच्या पुढचे कमिशनिंगची प्रक्रिया करणार आहोत। EVM मशीनचं जे ट्रान्सपोर्टेशन राहणार आहे ते GPS एनेबल्ड असणाऱ्याच वाहनातून त्या ठिकाणी प्रॉपर एस्कॉर्टच्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपण करणार आहोत। तर त्या संदर्भातले सर्व प्रोटोकॉलचं पालन या कार्यालयामार्फत केलं जाईल। त्यासाठीचे नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार फलटण यांची त्या ठिकाणी आम्ही नियुक्ती केलेली आहे। त्याच पद्धतीनं आपलं जे मतदार याद्या ज्या आहेत ती मतदार यादी आपली 23 जानेवारी 2024 ला प्रसिद्ध झालेली आहे। त्याच्यानंतर सुद्धा आपण नावामध्ये ऍडिशन वगैरे आपण करतोय, त्याची पुरवणी यादी प्रसिद्ध होईल। तर आपल्या याच्यासाठी मतदान संघासाठी जी अद्ययावत मतदार यादी आहे ती नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत त्या ठिकाणी त्या अर्जावरती निर्णय घेऊन आपण ती अद्ययावत मतदार यादी त्या ठिकाणी करतोय। प्रत्येक मतदार कर्मचाऱ्याला ओळखपत्र देण्याच्या अनुषंगाने यंत्रणा आपण कार्यान्वित केलेली आहे, त्याप्रमाणे ते आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करतोय। प्रत्येक जे फ्लाइंग स्क्वॉड असेल, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम असेल त्याच्याबरोबर पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने प्रत्येकाला व्हिडिओग्राफर देण्यात येणार आहे आणि या पथक प्रमुखाला त्या ठिकाणी सेक्टर मॅजिस्ट्रेटचा दर्जा देण्यात येणार आहे। आपण या वेळेला तांत्रिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीने भारत निवडणूक आयोगाने काही बदल निवडणुकीमध्ये केलेले आहेत। त्याच्यामध्ये CVGIL ची यंत्रणा आहे, ESMS ची यंत्रणा आहे, सुविधा आहे, एनकोर सिस्टीम आहे। या माध्यमातून त्या ठिकाणी EVM मॅनेजमेंट सिस्टीम EMS सॉफ्टवेअर आहे। या प्रत्येक गोष्टीवरती त्या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाचं लक्ष राहणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अतिशय अद्ययावत स्वरूपाची चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राहणार आहे। जे सेक्टर अधिकारी असतील, जे प्रिसाइडिंग अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांना EVM ची ओळख व्हावी या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही त्यांचे वेगवेगळ्या स्लॉटमध्ये प्रशिक्षण घेतोय। उद्या आम्ही संपूर्ण जे सेक्टर यंत्रणा आहे त्या सेक्टर यंत्रणेला, सेक्टर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण उद्या ट्रेनिंग देतोय। त्याची व्यवस्था इथंच वर करण्यात आलेली आहे। आपल्या फलटण विधानसभा मतदारसंघाचं
जवळपास 42 सेक्टरमध्ये विभाजन करून प्रत्येक सेक्टरसाठी आपण 42 सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। हे 42 सेक्टर अधिकारी आपल्या या प्रशासनातले वर्ग 2 चे अधिकारी आहेत। या प्रत्येक सेक्टर अधिकाऱ्याला 8 ते 9 मतदान केंद्रांचा एक त्या ठिकाणी ग्रुप तयार करून दिलेला आहे, त्याचं संपूर्ण त्या ठिकाणी व्यवस्थापन, निवडणुकीचं नियोजन, रिपोर्टिंगचं मेकॅनिझम सेक्टर अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर त्यांची आम्ही 2 ते 3 त्या प्रशिक्षण यामध्ये घेतलेली आहेत। तर तेही त्या ठिकाणी त्यांनाही त्यांची मॅन्युअल्स दिलेले आहेत, त्यांची तयारी त्यांच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चालू आहे। त्यांनाही ईव्हीएम मध्ये इन्फ्लुएंस करण्यासाठी आवश्यक वाटणारं प्रशिक्षण आम्ही त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी देणार आहोत। आपली ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा सेक्टर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये ग्रासरूट लेवलला त्या ठिकाणी काम करणार आहे। या निवडणुकीमध्ये मला सहकार्य करण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार फलटण आहेत, त्याच पद्धतीने बीडीओ फलटण आहेत आणि त्याच पद्धतीने सीओ फलटण, अशा 3 अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये घेत आहोत। त्याच पद्धतीनं प्रत्येक वेळेला आपल्याला मीडिया मॅनेजमेंट करण्यासाठी आमच्या कार्यालयाचे जे सोनवणे माझ्या कार्यालयाचे जे अव्वल कारकून आहेत तर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपल्या कुठल्याही सूचना असतील, आपल्या मार्गदर्शन त्याच्यामध्ये असेल किंवा काही ठिकाणी आपल्यालाही त्या ठिकाणी आम्हाला काही सांगायचं असेल तर निर्वाधपणानं आपलं कम्युनिकेशन दोन्ही एंडनं त्या ठिकाणी सतत चालू राहील। आम्हाला आपलं त्या ठिकाणी एका याच्यामध्ये हे करावं। आम्ही आता त्याच्यामध्ये एक ग्रुप तयार केलेला आहे, तर माझी आदरपूर्वक विनंती राहील की त्या ग्रुपवरती फक्त कम्युनिकेशन असावं। तुम्हाला इंडिपेंडेंटली काय टाकायचं असेल तर ते मला पर्सनली त्या ठिकाणी आपण टाका। आमचे कम्युनिकेशन बातम्या त्या ठिकाणी असाव्यात आणि अत्यावश्यक असेल तर तुमच्याकडून त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये सूचना याव्यात। आपण आपल्या मतदान केंद्र जी 341 आहेत त्या दिवशी फक्त काही मतदान केंद्र भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मॉडेल पोलिंग स्टेशन आपण त्याच्यामध्ये करतोय। तर याच्यामध्ये फक्त युवकांच्या मार्फत चालवली जाणारी 2 मतदान केंद्र आपण निर्धारित केलेली आहेत। 214 गोखळी आणि विडणीचं 236 अशी मतदान केंद्र आहे। फक्त पीडब्ल्यूडी मतदारांच्या वतीनं चालवलं जाणारं ते एक मतदान केंद्र आपण करतोय, 151 वाठार निंबळकचं आहे। फक्त महिलांच्या मार्फत चालवलं जाणारे 2 मतदान केंद्र पिंक पोलिंग स्टेशन आपण त्या ठिकाणी करतोय, तर ते आहेत 185 फलटण सिटी आणि 246 कोळकी। त्याच पद्धतीनं काही मॉडेल पोलिंग स्टेशन प्रत्येक सर्कल निहाय करण्याचे आमचं नियोजन आहे। तर त्या अनुषंगाने बीडीओ आणि सीओंच्याकडे ती जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी देतोय। लोएस्ट जे आमचे 10 पोलिंग स्टेशन आहेत ज्याच्यामध्ये मागच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारच्या वेळेला कमी मतदान झालेलं आहे, तर अशा मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या अनुषंगानं आम्ही स्वीपचे विशेष कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत। आपल्या संपूर्ण मतदारसंघाचं व्हल्नरेबिलिटी मॅपिंग 2 वेळा करण्यात आलेलं आहे। व्हल्नरेबिलिटी मॅपिंग म्हणजे असा एरिया की ज्याच्यामध्ये संख्येने जास्त असणारा एखादा घटक संख्येने कमी असणाऱ्या घटकावरती दबाव टाकून मतदानापासून वंचित करू शकतो। तर अशाच आपलं जवळपास सेक्टर पोलीस अधिकारी आणि सेक्टर अधिकारी यांच्या मदतीनं 2 वेळा व्हल्नरेबिलिटी मॅपिंग करण्यात आलेलं आहे। तर त्या अनुषंगाने उपाययोजना आपण करतोय। आपल्याकडे वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार 7 पोलिंग स्टेशन त्या ठिकाणी क्रिटिकल आहेत। तर त्या 7 पोलिंग स्टेशन वरती त्या ठिकाणी वेगळ्या सुविधा आपण वेगळे सिक्युरिटी मेजर्स घेणार आहोत। या ठिकाणी वेबकास्टिंग 100% आपण करणार आहोत। त्याचबरोबर व्हिडिओग्राफी करणार आहोत। सीएपीएफचा जो पोलीस फोर्स आहे तो त्या ठिकाणी लागणार आहोत। तसंच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आपण त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती करणार आहोत। माननीय भारत निवडणूक आयोगाने या ठिकाणी पुन्हा एक तांत्रिक अतिशय चांगली सूचना केलेली आहे की आपली एकूण जी मतदान केंद्र आहेत त्या एकूण मतदान केंद्रामधली कमीत कमी 50% मतदान केंद्र वेबकास्टिंग करायची आहेत आणि त्याचं लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला ईसीआयच्या वेबसाईटवरती त्याचप्रमाणे या ठिकाणी डीओ ऑफिसला बघायला मिळणार आहेत। तर 150% जी मतदान केंद्र आहेत त्याच्या अंतर्गत आपल्या जवळपास 171 मतदान केंद्रांची निवड आम्ही केलेली आहे। अशी मतदान केंद्र याच्यामध्ये वेबकास्टिंग होणार आहे। याच्यामध्ये मान्य ऑब्झर्व्हर किंवा पोलिसांनी काही सूचना केल्यास त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करायची आहे। ही कमीत कमी संख्या आहे। तर 171 पेक्षा जास्त मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग करून संपूर्णपणाने निवडणूक प्रक्रियेचं चित्रीकरण त्या ठिकाणी वेबकास्टिंग करून लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला ते भारत निवडणूक आयोगाला त्याचप्रमाणे आरओ यांना बघण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। एकंदरीत या टप्प्यामध्ये आवश्यक असणारी जी पूर्व तयारी आहे ती पूर्व तयारी अगदी वाहनांचं सुद्धा आम्ही रूट मॅप तयार केलेला आहे। जवळपास 52 रूट तयार केलेले आहेत। त्यासाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे। 3 ठिकाणी जीप जाणार आहे त्यांची व्यवस्था केलेली आहे। त्याचे रूट्स आयडेंटिफाय केलेले आहेत। कुठली बस कुठल्या पोलिंग स्टेशनला कधी पोहोचेल याचं वेळापत्रक त्या ठिकाणी पोल डेचं आमचं तयार आहे। या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 हजार स्टाफ त्या दिवशी येणार आहे
तर त्यांच्या टॉयलेटची, स्वच्छतेची, त्यांच्या जेवणाची, त्यांच्या नाश्त्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनामार्फत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही करणार आहोत. प्रत्येक मतदान केंद्र लोकेशनवरती त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी वोटरसाठी एक व्हीलचेअर असेल. त्याच पद्धतीने एक मेडिकल किट घेऊन त्या ठिकाणी एखादी आरोग्य सेविका आम्ही डेप्यूट करत आहोत. तसेच प्रत्येक पोलिंग स्टेशन लोकेशनला एक स्वच्छता कर्मचारी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आम्ही पंचायत समिती मार्फत त्या ठिकाणी करणार आहोत. तर त्याच्या संदर्भातले आदेश निर्गमित करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. सर्व दृष्टीनं त्या ठिकाणी आम्ही आमच्या परीनं निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करत आहोत. माझं सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन आहे की चांगल्या पद्धतीनं लोकशाहीच्या या उत्सवामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. जास्तीत जास्त संख्येनं त्यांनी मतदान करावं. मतदानाच्या अनुषंगानं प्रत्येकाला मतदानासाठी प्रवृत्त करावं. तरुणांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणी सहभाग घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांना अगदी घरातून मतदान करण्याची सोय असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा. तरुणांनी, युवकांनी, महिलांनी, सर्वांनी त्या ठिकाणी या निवडणुकीच्या या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं. निर्भयपणानं करावं. कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी अडचण असेल, कुठलाही त्या ठिकाणी धाक दपक्षा असेल तर त्या संदर्भामध्ये निवडणूक यंत्रणेला अवगत करावं. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी पोलीस विभागाच्या मदतीने करण्यात येईल. धन्यवाद. 85+. माझ्याकडे जे आलेले आहेत ते सगळे मी मंजूर करून दिलेले आहेत. आता जे आमच्याकडे आलेले काही 2 ते 3 प्रस्ताव आहेत जे पोलिसांच्या डीवायएसपींच्याकडे इन्क्वायरीसाठी गेलेले आहेत, तेही आले की त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी ऑर्डर पारित करू. शहर ग्रामीण दोन्ही. आता सध्या माझ्याकडे एकही प्रस्ताव पेंडिंग नाही. मागच्या आठवड्यामध्ये मी 2 तडीपार केलेले आहेत. तेही जास्तीत जास्त बॉन्ड 110, 107 घेण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे. तर त्याही उपर जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत त्यांचे सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी काही असतील तर ते तात्काळ तडीपारीसाठी पाठवावे या संदर्भामध्ये सूचना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही केलेल्या आहे. माझी आधी त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पहिली गोष्ट जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहेत 7, ज्या ठिकाणी पाठीमागचा इतिहास आहे की काही ठिकाणी गुन्हे घडलेले आहेत, त्याचप्रमाणे एसडी वोटरची संख्या जास्त आहे, तर त्या ठिकाणी टोटली 100% सीएपीएफ मॅनड होईल. सीएपीएफचंही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी डिप्लॉयमेंट केलेलं आहे. त्यांचाही सिक्युरिटी प्लॅन तयार आहे. त्याप्रमाणे त्यांच्याकडेही सेंट्रलचे पोलीस फोर्स जो आहे तो यायला सुरुवात झालेली आहे. तर त्यांचा लवकरच प्रोग्राम आपल्याला त्या ठिकाणी मतदान केंद्रनी सॉर्ट आउट करून ते देतील. पण आम्ही त्या ठिकाणी सर्व गुन्हेगारांची माहिती पोलीस प्रशासनाकडून घेऊन कोणत्या प्रकारचे गुन्हे झालेले आहेत त्या गुन्ह्याचे सर्व डिटेल, आर्मचे सर्व डिटेल्स ते सगळे दिलेले आहेत. आमच्या सेक्टर अधिकाऱ्यांना देऊन त्या भागाचं सेक्टर मॅपिंग त्या ठिकाणी आम्ही प्रॉपर वेनं केलेलं आहे. गुप्त पद्धतीनं आमचं सर्वे त्या ठिकाणी बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून प्रत्येक पथकानं त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्याच्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉडची आपली 15 पथकं आहेत जी एका वेळेला 5 या प्रमाणामध्ये 5 दिवसामध्ये 3 शिफ्टमध्ये काम करतील. स्टॅटिक सर्वेलन्सची आपली 15 पथकं त्या ठिकाणी केलेली आहेत. तर ती पथकं नोटिफिकेशन नंतर त्या ठिकाणी चालू होतील. त्यांना गाड्या प्रत्येकाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. गाडीला जीपीएस सिस्टीम आहे. त्यांना एरिया वाटून दिलेला आहे. त्या एरियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर नगरपालिकेचं अतिक्रमण पथक आणि आमचं ग्रामीण प्रशासनाचं अतिक्रमण पथक हेही कालपासून संपूर्ण ह्याच्यावरती पोस्टर्स बॅनर जे जुने होते ते काढत आहेत आणि ज्या शिलालेख आहेत त्याच्यावरती पेपर वगैरे त्या ठिकाणी करत आहेत. साधारणपणे याचा नियम असा आहे की 24 आवर्स मध्ये सरकारी प्रॉपर्टीवरील निघलं पाहिजे, 48 तासाच्या आत सार्वजनिक प्रॉपर्टीवरचं निघलं पाहिजे आणि 72 तासाच्या आत खाजगी प्रॉपर्टीवरचं 100% निघलं पाहिजे. तर हे 3 दिवस प्रक्रिया पूर्ण लागणार. ठीक आहे. नाही त्या संदर्भामध्ये नगरपालिकेला सूचना देऊ. काय फारसं त्याच्यामध्ये अवघड आहे. थोडं पाणी ओतून धुतलं तरी ते